शब्दाचा अर्थ, व्याख्या काही माहीत आहे का? घातांक म्हणजे काय? सपोज 5 हा 4 चा घातांक आहे. कशावरून ठरवला? 5 हा 4 चा घातांक आहे. 5 हा 4 चा घातांक आहे. कशावरून ठरवलं? दुसरं उदाहरण, 9 हा 3 चा घातांक आहे. माहित आहे कोणाला? 9 हा 3 चा घातांक का आहे? 2 हा 10 चा घातांक आहे. 3 उदाहरणं दिलेली आहेत तुमच्या समोर. सांगा. कोणत्याही संख्येला, आता व्याख्या देऊन घ्या. कोणत्याही संख्येला पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. यास घातांक असे म्हणतो. घातांक असे म्हणतात. कोणत्याही संख्येला पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. यास घातांक असे म्हणतात. बरोबर? कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्गमूळ. दुसरी व्याख्या आहे पाया. कोणत्याही संख्येचा
ते कॅन्सल होत आहे. कळतंय का सर्वांना? 6 गुणिले 6 म्हणजे 6चा वर्ग. सहाचा उत्तर आलेला आहे 6चा चौथा घातांक भागिले 6चा दुसरा घातांक बरोबर 6 4 - 2 बरोबर 6चा वर्ग. हे उत्तर आहे 6चा वर्ग. इथे 6चा वर्ग समजतंय? दुसरं उदाहरण आहे 3चा चौथा घातांक भागिले 3चा 6वा घातांक बरोबर किती? 3चा चौथा घातांक म्हणजे 3ला 4 वेळा गुणणे. 3चा चौथा घातांक म्हणजे 3चा 6वा घातांक 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. ही सोपी पद्धत आहे. 3 गुणिले 3 गुणिले तर किती कॅन्सल होत आहे? किती 3 गुणिले 2 बरोबर 1/3 वर्ग. 1/3 वर्ग म्हणजे उत्तर किती आले? इथे लिहिते मी 3चा चौथा घातांक भागिले 3चा 6वा घातांक बरोबर 1/3 वर्ग. हे आहे प्रश्नाचं उत्तर. सर्वांनी लिहून घ्यायचंय. आता समजलंय? यावर मी स्वाध्यायासाठी प्रश्न देते तुम्ही पण लिहून आणायचा आहे बरोबर. तीनचा वर्ग 4 भागिले 3चा वर्ग 6. किंमत काढा. पहिले झाले उदाहरण 3चा वर्ग 6 भागिले 3चा वर्ग 4. दुसरं उदाहरण आहे 3